बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्वावर ज्यांनी स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित केले असे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी जयंती। यानिमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील एनडी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स असुर्ले पोर्ले यांच्या वतीने त्यांनी केलेल्या पवित्र कार्याला त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करते। 26 जून 1874 मध्ये त्यांचा जन्म झाला, पण कोल्हापूरचा उलटा पालत जी करायची होती ती त्यांच्या करवी करायची होती, म्हणून त्यांना कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांना दत्तक घेण्यात आले। त्यानंतर त्यांचे शिक्षण पूर्ण झाले। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सामाजिक परिस्थिती पाहायला गेल्यानंतर तीन रेखाटण्यात आपली समाजव्यवस्था विखुरलेली होती। त्या तीन भुजा होत्या, त्या म्हणजे पहिली अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता। या तिन्हींचे निवारण केल्याशिवाय, या तीन संकल्पना संपुष्टात आणल्याशिवाय आपल्या समाजाचा विकास होणार नाही। समाजाला जर अज्ञानापासून दूर करायचे असेल तर त्यांना शिक्षण दिले पाहिजे। यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले। अंधश्रद्धा ज्या होत्या त्या अंधश्रद्धेपासून जर समाजाला लांब ठेवायचे असेल किंवा निवारण करायचे असेल तर त्या अगोदर त्यांना शिक्षण दिलं पाहिजे। आणि अंधश्रद्धा अज्ञान संपुष्टात आल्यानंतर समाज आपण एक आहोत हे समजावून सांगण्यासाठी आपल्याला अस्पृश्यता निवारण करायला पाहिजे। यासाठी त्यांनी आपल्या प्रांतामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये राज्यकारभार करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळावा यासाठी प्रत्येक ठिकाणी त्यांनी एकत्रित येऊन, सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन त्यांनी तो राज्यकारभार करायला सुरुवात केली। तर एका महार जातीच्या व्यक्तीला त्यांनी हॉटेल घालून दिले आणि त्या हॉटेलमध्ये ते स्वतः दररोज चहा घ्यायला जात होते। म्हणजे कोणत्याही प्रकारचा जातीभाव न पाळणारे हे शाहू महाराज होते। त्याचप्रमाणे त्यांनी आरोग्य ही संपदा यासाठी त्यांनी काय केलं तर आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी त्यांनी व्यायामाला महत्त्व दिलं। व्यायामशाळा उघडल्या, व्यायामशाळा चालू केल्या की ज्या व्यायामशाळेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येत होते। त्याचप्रमाणे त्यांनी कोल्हापूर सारख्या संस्थानात खेळांचे महत्त्व जपण्यासाठी कुस्तीसारख्या खेळांना त्यांनी प्राधान्य दिलं की आज आपण पाहतो की महाराष्ट्र केसरी यासारखे किताब देखील आपल्यातील महाराष्ट्रीयांना मिळत आहेत। म्हणजे सर्व गुण संपन्न असे असणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते की त्यांनी केलेल्या कार्याचा शेतकऱ्यांसाठी देखील उपयोग होतो की जे राधानगरी धरण असेल त्या राधानगरी धरणाची बांधणी किंवा त्या काळामध्ये त्यांनी दूरदृष्टी ठेवून केलेली आहे। आज आपल्याला जे पंचगंगा नदीवर जे धरण दिसतं, जे पूल आहे, त्या पुलाची उभारणी देखील शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेली होती। म्हणजे अखंडित आपल्याकडून होणारी जी सेवा होती ती अखंड 10 ते 12 पिढ्यांना पुढे पुरण्यासारखी आहे। असे अविरत समाजासाठी प्रयत्न करणारे, समाजसेवेसाठी प्रयत्न करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुनश्च एकदा मानाचा मुजरा करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।